नमस्कार मंडळी. आज थोडी चर्चा हीच असणार की मार्केट का पडलं. तर म्हटलं ह्याला अनुसरून पण आपण एक छोटासा ॲनालिसिस करूया. आणि बरेच दिवस मार्केट आउटलुक ही जी आपली एक सिरीज असते, आपण एक दर 2 आठवड्यांनी थोडंसं व्ह्यू आपला एक्सप्रेस करत असतो, तर तो पण बाकी होता. तर ह्या दोन्हीच्या निमित्ताने आपण जरा समजून घेऊया की आज मार्केटमध्ये काय घडलं आणि ओव्हरऑल ट्रेंड मार्केटचा कसा राहू शकेल. सो सगळ्यात पहिलं आजच्या फॉलबद्दल जर बोलायचं झालं तर आजचं मुख्य रिझन जे होतं हे होतं HDFC बँकेचा हा क्वार्टरली रिझल्ट सीझन सुरू झालेला आहे. गेल्या आठवड्यात आपण एक चांगली गोष्ट पाहिली, ती म्हणजे अनएक्सपेक्टेडली, म्हणजे अगदी कोणालाही वाटलं नव्हतं एवढे चांगले रिझल्ट हे आपण एका मागोमाग एक, म्हणजे इन्फोसिस म्हणा, TCS म्हणा, त्यानंतर HCL टेक्नॉलॉजीज, विप्रोसुद्धा. सो हे या चारमध्ये जर बघायला गेलं तर इन्फोसिसमुळे जी एक IT सेक्टरमध्ये तेजी सुरू झाली, त्याला एक म्हणतो ना, एक फॉलोअप हा HCL आणि विप्रोने दिला. विप्रो तर अनएक्सपेक्टेड होतं वाढणं. सो हा रिझल्ट सीझन सुरू झालेला आहे. अनएक्सपेक्टेड होता IT सेक्टरकडून, त्यांनी रिझल्ट चांगले दिले आणि एक्सपेक्टेशन असे होते की बँकिंग सेक्टरचे रिझल्ट चांगले येतील आणि त्यातली सगळ्यात मोठी बँक ऑब्व्हियसली HDFC बँक, याचा रिझल्ट म्हणावा तसा चांगला नाही आला. रिझल्टचं ॲनालिसिस पाहिलं तर आपण नंतर करूया, पण ओव्हरऑल समजून घ्या की ह्या रिझल्टमध्ये असं काय घडलं. कारण ज्यांनी वरवरती हा रिझल्ट पाहिलेला आहे त्यांना तर हे दिसतंय की 16,000 करोडपेक्षा जास्त प्रॉफिट बँकेने रिपोर्ट केलं आहे, ज्याच्यामध्ये ग्रोथ ही जवळजवळ एक 33-34% दिसते आहे. पण मग तरी पण स्टॉक आज 8.5% पडण्यासारखं काय झालेलं. सो एक गोष्ट लक्षात घेऊया की हे जे मर्जिंग झालं HDFC बँक आणि HDFC लिमिटेडचं, हे गेल्या वर्षी आपण म्हणूया किंवा ह्या फायनान्शियल इयरमध्ये झालं. आणि आपण जे रिझल्ट पाहतो आहोत HDFC बँकेचे, हे फक्त HDFC बँक विदाऊट मर्जचं आपण HDFC बँक आणि HDFC लिमिटेडबरोबरचं कंबाईन पाहतो आहोत. त्यामुळे ती प्रॉफिट ग्रोथ दिसते. वास्तविक पाहता क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस जर आपण पाहिलं, म्हणजे गेल्या क्वार्टरमधला HDFC बँकेचा रिझल्ट मर्ज एंटिटीचा आणि ह्या क्वार्टरचा, ह्यामध्ये फार ग्रोथ नाही. 2% फक्त प्रॉफिट ग्रोथ आहे. आणि ही माझ्यामते आत्तापर्यंतची HDFC बँकेच्या ओव्हरऑल गेल्या काही वर्षांमधल्या हिस्ट्रीमधली स्लोवेस्ट प्रॉफिट ग्रोथ होती. आणि म्हणूनच आपण पाहतोय की एक 8.5% HDFC, मला तर आठवत नाही मी लास्ट टाइम HDFC बँकला 8.5% पडताना कधी बघितलेलं. जेव्हा मर्जिंगची न्यूज आलेली तेव्हा HDFC बँक वाढलेला, एक साधारण 7-8%च्या आसपासच वाढलेला. पण HDFC बँक पडल्याची न्यूज तरी एवढा एक सिंगल डे फॉल मला स्वतःला तरी आठवत नाही आहे. बट इट इज देअर बिकॉज HDFC बँक ही हायेस्ट FII's ओन बँक, त्यामुळे ह्यामध्ये फॉल तेवढा यायचाच नाही. उलट दरवेळी QIB इश्यू यायचे आणि म्हणतो ना FII स्टेक वाढवण्याचा प्रयत्न करायचे, त्यामुळे ह्याच्यामुळे फॉल ॲज सच नव्हता दिसत. पण तो ह्यावेळी दिसून आला. आणि 13% ह्या स्टॉकचं वेटेज आहे निफ्टीमध्ये. त्यामुळे हा स्टॉक जेव्हा 8.5% पडला तेव्हा बँक निफ्टीमध्ये आपण 4.5%चा फॉल पाहिला. आणि बँक निफ्टीमध्ये पण जर आपण ॲक्च्युली बघायला गेलं तर मला असं वाटतं रशिया युक्रेन वॉर झालेलं फेब्रुवारी 2022मध्ये, 2 वर्षापूर्वी, त्यानंतर आता हा एवढा मोठा फॉल पहिल्यांदा बँक निफ्टीमध्ये दिसतोय. आणि म्हणून निफ्टीमध्ये पण 13% वेटेज असल्यामुळे एक 2.25%चा फॉल निफ्टीमध्ये पण दिसतोय. बट ठीक आहे, निफ्टी म्हणतो ना एक इंडेक्स मॅनेजमेंटमुळे IT परत आज कव्हर झाले, त्यामुळे ओव्हरऑल निफ्टी आपल्याला बॅलन्स दिसलं. बट आता एक गोष्ट आपल्याला बघावी लागेल ह्या स्टॉकच्या रिझल्टवरून, की या आठवड्यात अजून काही बँकांचे रिझल्ट येत आहेत. नेक्स्ट वीक काही मेजर बँकिंगचे रिझल्ट येत आहेत. SBIचा ह्या मंथ एंडच्या जवळपास येईल. सो हे जर बाकी बँकांचे पण रिझल्ट जर असेच खराब येत असतील, सो आता ह्याच्यामध्ये कसं होतं की एक सेक्टर लीडर मानलं जातं. जसं आपण म्हणतो ना की एक इन्फोसिस TCSचे रिझल्ट चांगले आले की एंटायर IT पॅक चांगलं करतोय असं एक समज होऊन जाते. तसंच आता इथे बघावं लागेल की अजून अशा कुठल्या बँका आहेत की ज्यांचे रिझल्ट खराब येत आहेत का, की थोडंसं ही एक निगेटिव्ह साईन असू शकेल. मार्केटच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक लक्षात घेऊया, मार्केटमध्ये जेव्हा एवढा फास्ट रनअप होतो, म्हणजे आपण गेल्या मार्चपासून आपण तेजी पाहतोय आणि आतापर्यंत म्हणजे एक 9 महिने जर मार्केटमध्ये रनअप झालेला आहे, तर कुठल्या ना कुठल्या न्यूजवर, जसं आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह न्यूजवर जसं मार्केट रिस्पॉन्ड करतंय, तर मार्केटला खाली यायला पण काहीतरी निगेटिव्ह न्यूज किंवा निमित्त पाहिजेच आहे, जे कुठेतरी आज आपण पाहिलं की HDFC बँकेने आपल्याला दिलेलं आहे. बघा, हेल्दी करेक्शन मार्केटमध्ये ॲज सच झालंच नव्हतं. ऑक्टोबरमध्ये जेव्हा आपण थोडंसं एक पाहिलं, म्हणजे सप्टेंबरला जो 20,200च्या आसपास स्टॉक बघितलेला, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आपण एक छोटासा फॉल बघितला, जेव्हा मार्केट पुन्हा 18,850 पर्यंत वगैरे आलेलं. त्याच्यानंतर असं हेल्दी करेक्शन ॲज सच नाही झालं.
नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता मिड जानेवारीपर्यंत आपण आलो आहोत. परत 2.5-3 महिने ही एक पुन्हा एक म्हणतो ना, एक स्ट्रेट लाईन सारखी जी तेजी होते, ह्याला एक करेक्शनची गरज होती आणि जर ह्या निमित्ताने जर ते मिळत असेल तर काही त्याच्यामध्ये वाईट नाही. बाकी मार्केटचा ओव्हरऑल आपल्या मार्केटचा ट्रेंड हा पॉझिटिव्हच आहे. हेल्दी करेक्शन्स येत राहतील. कदाचित आज क्वार्टरली रिझल्टमुळे असेल, मे बी कदाचित अजून काही इन्सिडेंट्स घडतील ज्याच्यामुळे, जसं आपण म्हणलं ऑक्टोबरमधलं जेव्हा आपल्याला मिळालं ते इस्रायल हमास युद्धामुळे मिळालेलं. सो तसं काहीतरी रिझन होईल आणि ज्यामुळे मिळेल. पण ओव्हरऑल जो एक थोडासा व्ह्यू मार्केटबद्दलचा मी असा इथे मांडण्याचा प्रयत्न करेन. व्हॅल्युएशन वाईज आपलं मार्केट ग्लोबली इतर कुठल्याही मार्केटपेक्षा एक्सपेन्सिव्ह आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हे आम्ही बऱ्याचशा वेबिनार सेशनमधून पण मांडत आलो की आपला ओव्हरऑल आपल्या मार्केटचा प्रीमियम आपण म्हणूया किंवा व्हॅल्युएशन हे थोडे पुढे निघून गेले आहेत ओव्हरऑल ॲव्हरेजेसच्या, आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे तर ते कमालीचे पुढे निघून गेलेले. हेच आमचं व्ह्यू होता हाच सप्टेंबर महिन्यामध्ये पण कोइन्सिडेंटली आपण म्हणूया जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जे क्वार्टर संपलं त्यावेळी कंपन्यांचे रिझल्ट ऑक्टोबरपासून जे आले ते ठीकठाक आले, त्यामुळे मार्केटने ते लेवल सस्टेन केल्या. मार्केटला याच लेवलला सस्टेन करण्यासाठी आपल्या जो आता हा जो रिझल्ट सीझन स्टार्ट झालेला आहे ह्यामध्ये कंपन्यांचे अर्निंग्स चांगलं येणं गरजेचं आहे. म्हणजे क्वार्टरली रिझल्ट जे कंपन्या जाहीर करत आहेत, हा जर रिझल्ट म्हणजे हे रिझल्ट जर कंपन्यांचे इथून पुढे जर चांगले येत असतील तर मार्केटचे ह्या लेवल्स सस्टेन होतील. अदरवाईज एक चांगलं करेक्शन ह्या निमित्ताने मार्केटमध्ये येणं गरजेचं आहे. मे बी ह्या करेक्शनबद्दल अजून एक जर सांगायचं झालं तर आपल्या ओव्हरऑल म्युच्युअल फंडचा किंवा आपण म्हणूया डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा फ्लो एवढा स्ट्रॉंग आहे, म्हणजे त्यांच्याकडेची ओव्हरऑल लिक्विडिटी आणि SIP मार्फत येणारा पैसा जर आपण हे पाहिलं तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये स्पेशली म्हणतो ना अर्निंग्स खराब आल्यामुळे कदाचित मार्केट एक करेक्शन देण्याचा प्रयत्न करेल. बट ॲट द सेम टाईम जर म्युच्युअल फंड्सकडून जर मोठी बाईंग होत असेल मार्केटमध्ये तर मे बी आपल्याला ना टाईम वाईज ना प्राईस वाईज दोन्ही करेक्शन कदाचित दिसणार देखील नाही. एनिवेज स्टेईंग इन्व्हेस्टेड, बिईंग इन्व्हेस्टेड म्हणतो ना आपण, गुंतवणूकदार म्हणून टिकून राहणं हाच एक फॉर्म्युला असतो शेवटी मार्केटमध्ये पैसे बनवण्याचा, आणि आय एम शुअर तुम्ही सर्वजण हा फॉलो करत असाल. मला असं वाटतं अजून काही क्वार्टर्स गेल्यानंतर म्हणजे ही मर्ज एंटिटी आपण सुरुवात केली व्हिडिओची HDFC बँकपासून, त्यामध्येच सांगेन की ही जे मर्ज एंटिटीचे अजून थोडंसं म्हणतो ना सेटल झाल्यानंतरचे जे रिझल्ट्स असतील हे इंटरेस्टिंग असतील. एक सगळ्यात मोठा स्ट्रॉंग ग्रुप आहे आपल्या मार्केटमधला HDFC सारखा. असं तर होणार नाही की हे कन्सिस्टंटली खराब करतच होणार नाही. हे ग्रुपच कन्सिस्टन्सीसाठी फेमस राहिलेलं आहे. सो आपल्याला म्हणतो ना जेव्हा अजून काही क्वार्टर्सचे रिझल्ट येतील तेव्हा अधिक चांगली क्लॅरिटी येतील. बट सध्याच्या स्टेजला तर हा रिझल्ट मार्केटसाठी तर फायदेशीर नव्हता, ज्याचा परिणाम आपण आज पाहिलेला आहे. बाकी पुढे 2 आठवड्यानंतर म्हणजे 1 फेब्रुवारीला आपलं इंटरिम बजेट पण जाहीर होईल. अजून बऱ्याचशा चर्चा होतील. 4 महिन्यासाठीचं जे हे बजेट सादर होईल ह्याबद्दल पण अनेक एक्सपेक्टेशन बिल्ड होतील. अनेक गोष्टी त्यामध्ये सादर केल्या जातील. मे बी कदाचित ओव्हरऑल इलेक्शनचा जो सेंटिमेंट्स आहेत त्यानुसार आयदर पॉप्युलिस्ट किंवा डेव्हलपमेंट म्हणतो ना रिफॉर्म्स टाईपचं हे बजेट आपल्याला दिसेल. मे बी कधीच आपण त्याच्यावर पण एक छोटासा व्हिडिओ करू किंवा एखादा वेबिनार करून ते पण मांडण्याचा प्रयत्न करू. सो लेट्स सी. थोडंसं आताचा 2 आठवड्याचा ट्रेंड तर असाच दिसतोय. मार्केट इंटरिम बजेटला वाट बघेल आणि त्यानंतर एक थोडंसं पुढचं जे डायरेक्शन आहे मार्केट हे घेण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तसे पण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. राईट. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा मार्केटमधील पुढील वाटचालीसाठी.